हे आपलं ब्लॅक ॲस्ट्रोलॉपचं अंडा आहे की याच्यापासून आपण पिल्ली तयार करतो. हे आपण चेक करते वेळी पूर्ण लाईट अंधारामध्ये, आता तुम्ही बघत असाल हे फर्टिलाइज अंडा आहे, याला वरती ऑक्सिजन होल आहे. हे असं चेक करावं लागतं की कुठल्या अंड्यामधून आपल्याला पिल्लू भेटणार आणि कुठल्या अंड्यामधून पिल्लू भेटणार नाही. आता इकडे बघू शकता हा काळा डाग जो आहे हे म्हणजे ऑक्सिजन होल आहे की ज्याच्यामधून पिल्लं श्वास घेत असतं, आणि यामध्ये जो आतमध्ये जो काळा बलक दिसतो तो म्हणजे जीव आहे. तर आपण नेहमीची रोजची 60 अंडी इकडे अशी चेक करतो. त्यानंतर त्यांना उबवणीसाठी 18 दिवस इकडे ठेवतो. इकडे 18 दिवस अंडी ठेवावी लागतात. 18 दिवस जशी कोंबडी आपली अंडी घोळवण्याचं काम करते, उबवण्याचं काम करते, तसं हे मशीन काम करतं. 18 दिवस अंडी रोटेट होत राहतात. 18 दिवसानंतर आपल्याला समजतं की 18वा दिवस कधी आला, त्या दिवशी ती अंडी संध्याकाळी काढावी लागतात, दुसऱ्या मशीनमध्ये शिफ्ट करून. यामध्ये पण निघतात. तर होतं काय की मशीन घाण होतं, अंडी फुटल्यामुळे खाली खराब होत जातं. हे आता तुम्ही बघत आहे ही आजचा 19वा दिवस आहे आणि आज ही पिल्ली सगळी यायला चालू आहे. आता हे जी आपलं खाणं कृत्रिम असल्यामुळे कवची हार्ड निघते, त्यामध्ये एका पिल्ल्याला यायला अडचण येते. आणि ही ब्रीड ऑस्ट्रेलियाची ब्रीड आहे. यामध्ये टर्कीची पण आहेत, ब्लॅक ॲस्ट्रोलॉपची पण आहेत.